नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरड्याची भाजी। तर इथे आपण उन्हाळ्यात जे वाळवणामध्ये कुरड्या करतो त्या घ्यायच्या आणि 1 तासापूर्वी गरम पाण्यामध्ये थोड्याशा भिजू घालून ठेवायच्या, म्हणजे त्या छान मोकळ्या होतात। नंतर इथे आपण त्यामध्ये टाकणारे साहित्य चिरून घेतलेले, जसे की लसूण, कांदा, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जिरे, मोहरी आणि लसूण टाकून घ्यायचा। लसूण हा छान लालसर रंग येईपर्यंत भाजायचा, म्हणजे त्याची चव पदार्थामध्ये उतरते नेहमी। नंतर लसूण लालसर झाल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये आपण मिरची टाकून घेणार आहोत। थोडंसं जपून टाका, मिरचीचे बिया अंगावर उडता म्हणून। नंतर हे मिरची छान अशी फ्राय झाली की त्यामध्ये लगेच आपण कांदा टाकून घ्यायचा। कांदा ही छान लालसर होईपर्यंत फ्राय करायचा आणि कांदा होताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे, म्हणजे तो लवकर होत असतो। ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवसाल। नंतर कांदा झाला की लगेच त्यामध्ये आपण साधे आपले कोरडे मसाले टाकणार आहे। त्यामध्ये हळद, धनिया पावडर आणि गरम मसाला हे सर्व टाकणार आहोत। हे टाकल्याच्या नंतर ते सर्व पुन्हा एकजीव करून घ्यायचं आणि आपण जो टमाटा चिरून ठेवला होता तो आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। टमाटा हा सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं परत मीठ टाकून आपण ते 5 मिनिटं होऊ द्यायचा आणि हे सर्व एकजीव केल्याच्या नंतर आपण जो कुरडईचा भुगा भिजू घातलेला होता तो आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि कुरडईचा भुगा टाकल्याच्या नंतर लगेच त्यावर थोडंसं आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूटही टाकू शकता, नसेल आवडत तर राहू द्या, पण मी थोडासा टाकलेला आहे चवीपुरता आणि वरतून कोथिंबीर टाकून घेतली। झाली आपली कुरडईची भाजी तयार। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। बघितल्याबद्दल थँक्यू। भेटू पुन्हा। बाय।